या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम. आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम, शॉप नंबर 6, साई आनंद प्राईड, नवजीवन शाळेजवळ, घोटी डुबेरे क्रॉस रोड, सिन्नर. फोन नंबर 7517064363. मोबाईल नंबर 9822341238 आणि 9604694708. शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकल धनगर समाज आरक्षण कृती समिती सिन्नरच्या वतीने धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून त्वरित एसटीचा दाखला द्या या प्रमुख मागणीसह इतरही मागणीसाठी सिन्नर तहसील कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. धनगर आणि धनगर हा एकच आहे असा अध्यादेश लवकरात लवकर काढावा. सर्व धनगर समाजाला एसटीचे दाखले द्यावेत. 2019 ते 20 या वर्षासाठी 1000 कोटी व तिथून पुढे प्रत्येक वर्षी जे आदिवासींना व धनगरांना हे ठरल्याप्रमाणे 2020 ते 21 या वर्षात आदिवासींसाठी 8853 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तितकाच निधी 2020 ते 21 साठी धनगर समाजाला द्यावा. मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त तसेच बंदिस्त मेंढपालनासाठी जागा उपलब्ध करून देणे, त्यासाठी अनुदान देण्यात यावे. वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेअंतर्गत स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी. ग्रामीण भागातील कुटुंबाला पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुल बांधून देण्यात यावी. MPSC व UPSCचा अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांना सारथी संस्थेप्रमाणे स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात यावी. शैक्षणिक स्थिती बघता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात यावी. या व यासारख्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकल धनगर समाज आरक्षण कृती समिती सिन्नरच्या वतीने सिन्नर तहसीलवर ढोल बजाव आंदोलन करण्यात येऊन तहसीलदार राहुल कोताडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी लक्ष्मण बर्गे, किरण कोथमिरे, दीपक सुडके, धर्मा मुरडनर, प्रवीण शेळके, खंडराव दैने, अक्षय सुलाखे, सागर पिंगळे, संदीप जाधव, म्हाळू हाके, आप्पासाहेब कांदळकर, सोनू मुरडनर, राहुल शेळके, किरण सुडके आदींसह धनगर समाज बांधव उपस्थित होते. SC न्यूज साठी अक्षय गायकवाड. येळकोट. आज सिन्नर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं धनगर समाज ST आरक्षणाच्या संदर्भात ढोल बजाव सरकार जगाव हे आंदोलन या ठिकाणी सिन्नर तालुका धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये सर्वात प्रथम धनगर समाजाला STचं आरक्षण मिळावं. त्यानंतर मेंढपाळांसाठी बंदिस्त मेंढपाळ, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ग्रामीण भागातील कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी योजना, धनगर समाजातील MPSC UPSC अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सवलती, शैक्षणिक स्थिती महाराष्ट्राचे नाशिक, पुणे या ठिकाणी वसतिगृह मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 60,000, 51,000, 43,000 असे मानधन देण्यात यावं. त्यानंतर बेरोजगार युवकांना लष्करी प्रशिक्षण देऊन शासनाने त्यांना नोकऱ्यांची व्यवस्था करावी. महाराष्ट्रामध्ये धनगर कृती समितीच्या वतीनं सरकारला जागा करण्यासाठी आमच्या समाजाची जी आरक्षणाची मुख्य मागणी आहे ती मंजूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसील कचेरीसमोर ढोल वाजवून या सरकारला जागा करण्यासाठी आमची मागणी मंजूर करावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज हा आज एकवटला आहे. आज या ठिकाणी आमची मागणी खूप दिवसापासूनची आहे, पण सरकार त्याकडे पूर्णपणे डोळे झाक करत आहे. म्हणून काही समाज त्यांच्या बहुमताच्या जोरावर जर त्यांच्या मागण्या मान्य करून जर आमच्यावर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाही. आमची ही जी मागणी आहे, आमची मागणी सरळ मागणी आहे का आम्हाला या अनुसूचित जाती जमातीमध्ये टाकावं, ही आमची सरळची मागणी आहे. त्याच्यामध्ये सरकारला कुठल्याच प्रकारचं काही हे नाही आहे. म्हणून ही मागणी सरकारने त्वरित करावी, मान्य करावी. इतरही काही आमच्या ज्या किरकोळ मागण्या आहेत त्या संपूर्णपणे शासनाने त्याचा सखोल विचार करून अभ्यास करून त्या मागण्या आमच्या मंजूर कराव्या. जशा तुम्ही दुसऱ्या समाजांना इतर सवलती देत आहेत त्याचप्रमाणे सवलती या आम्हाला एवढ्या महिन्याभरात द्यावा.
नाही तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, अशी आज या ठिकाणी समाजाच्या वतीनं मी शासनाला एक इशारा देऊ शकतो. हे जे सरकार आलं ते फसवत गेलेले आहे आणि आजपर्यंत धनगर समाजाला जे एस टीचं 70 वर्षापूर्वी जे मिळालेलं आरक्षण आहे ते अजूनही मिळत नाही आहे. प्रत्येक वेळेस संघर्ष करावा लागतो आहे. तो संघर्ष कधी थांबेल, हे सरकार कधी आम्हाला आरक्षण देईल, हे आरक्षण देऊन लवकरात लवकर आमच्या समाजाला आरक्षण देऊन त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हे आरक्षण आमचं मंजूर करावं व आमच्या ज्या फॅसिलिट्या दिलेल्या आहेत त्या सर्व फॅसिलिट्या व ज्या मागण्या आहेत ज्या दिलेल्या आम्ही मागण्या त्या मागण्या लवकरात लवकर पुऱ्या करावा ही आम्ही धनगर समाजाच्या कृती समितीच्या वतीने मागणी करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आज आम्ही जे आरक्षणासंदर्भातलं निवेदन देतो आहे ते खऱ्या अर्थाने गेली 70 वर्षापासून धनगर समाजावर हा अन्याय होतो आहे. का होतो आहे, कोण करतं हे जाणून बुजून करतं आहे का, या गोष्टीचा समाजाने अतिशय उद्रेक या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम देखील करत आहे. गेली 70 वर्षापासून आमच्यावर अन्याय होतो आहे, या ना त्या कारणावर अन्याय होतो आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक सरकारने धनगर समाजाची फसवणूक देखील केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आलं की विरोधी पक्ष आवाज उठवते, भारतीय जनता पार्टी सत्तेत आलं की ते आवाज उठवते. मग सगळे सरकार, सगळे पक्ष, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे जर सगळे पक्ष धनगर समाजाला आरक्षण द्यावं असं म्हणत असेल तर मग अडचण कुठे आली? मग धनगर समाजाची वेळोवेळी फसवणूक का करताय? या सरकारला मी एकच सांगू इच्छितो, या मंत्रिमंडळामध्ये, या सरकारमध्ये जर निर्णय झाला नाही, धनगर समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये सरकार कुणाचे असो ते धनगर समाजाच्या पाठिंब्याशिवाय ते सत्तेत येऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातल्या मुलांना देखील वसतिगृह नाहीत. ज्या आदिवासी समाजाला सवलती आहेत त्या धनगर समाजाला लागू करा, अन्यथा आम्हाला एस टीचा दाखला द्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब देखील पंढरपुरामध्ये म्हणले होते की मी विठुरायाच्या साक्षीने धनगर समाजाला आश्वासन देतो की आम्ही येणाऱ्या काळात धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि त्यांचा विषय का तो मार्गी लागू. मग साहेब आज तुम्ही सत्तेमध्ये आहात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, त्याचं काय झालं? देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणत होते बारामतीमध्ये की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ, त्याचं काय झालं साहेब? खऱ्या अर्थाने धनगर समाजाचं आरक्षण जर कोणी रोखलं असेल ते महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी रोखलं आहे. खऱ्या अर्थाने शरदचंद्र पवार साहेबांना माहीत आहे की धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर या महाराष्ट्रामध्ये 40-50 विधानसभा मतदारसंघ धनगर समाजासाठी राखीव होतोय. बारामती लोकसभा मतदारसंघ राखीव होतोय, म्हाडा लोकसभा मतदारसंघ राखीव होतोय, पंढरपूर लोकसभा मतदारसंघ राखीव होतोय. असे विविध मतदारसंघ धनगर समाजासाठी राखीव होतात. जर कदाचित धनगर समाजाला आरक्षण दिलं तर धनगर समाज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये, राज्याच्या सत्तेमध्ये तो कदाचित सत्तेमध्ये बसेल, ही खऱ्या अर्थाने राज्यकर्त्यांना भीती आहे. इस राज्य शासनाला व राज्य सरकारला मी विनंती करतो की आपण धनगर समाजाच्या बाबतीत जर आरक्षण दिलं नाही तर या महाराष्ट्रातला बहुजन समाजाचा तरुण येणाऱ्या काळात खूप मोठी उद्रेकाची लाट घडून आणेल, हेच मी सरकारला सांगू इच्छितो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन आम्ही केलेलं आहे. ढोल बजाव आंदोलन करण्याचं कारण हेच की धनगर समाजाला ऑलरेडी एस टीमध्ये आरक्षण मिळालेलं आहे 36 नंबरला, परंतु त्याची फक्त अंमलबजावणी हे सरकार करत नाही आणि ड आणि रच्या ह्या कृतीमध्ये आम्हाला फसून ठेवलेलं आहे. या पलीकडे आम्हाला तो ड आणि रचा तिढा सोडवून जे दिलेलं आरक्षण आहे त्याची या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी एवढी एकच इच्छा या ठिकाणी आहे. आणि सर्व पक्ष जर आमच्याबरोबर असतील तर आम्हाला या आरक्षणाला प्रॉब्लेम येतो आहे कुठं, हे आरक्षण अडवून ठेवतं आहे कोण, हे त्या या ठिकाणी कळत नाही. ज्या दिवशी BJP सत्तेवर होती त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणायचं की सरकारने आरक्षण द्यावं, BJP आम्हाला सांगायची की ही न्यायालयीन लढाई आहे. आज BJP विरोधी पक्षात बसलेली BJP आज रस्त्यावर उतरते की नाही सरकारने दिलं पाहिजे. नेमकं हे आडलं आहे कुठं हे आम्हाला या ठिकाणी कळत नाही. तर आम्हाला आरक्षण हे दिलेलंच आहे 36 नंबरला, फक्त त्याची अंमलबजावणी या ठिकाणी शासनाने करायची आणि त्याचे आम्हाला या फॅसिलिटी या ठिकाणी चालू करायच्या. एवढ्यासाठी सरकारला जागा करण्यासाठी आज हे शासनाच्या या कोरोना काळामध्ये शासनाच्या सगळ्या कायदेशीररित्या बाबी पूर्ण करून थोडक्या माणसांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून आम्ही
आज हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु कदाचित या निवेदनाची दखल जर शासनाने घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र पद्धतीचा असा लढा या ठिकाणी परत छेडला जाईल. ह्या लढ्यातून जी काही शासनाची तारंबळ उडेल त्याला शासनच जबाबदार असेल एवढं बोलतो.